MC रोगमुक्त कुटुंब विषमुक्त शेती या अभियानामध्ये मी बोळशेट्टी सर आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आज आपण प्रत्येकाला सेंद्रिय शेती आपल्या स्वतःसाठी 1 एकर का हो 1 एकर तरी आपण केली पाहिजे, हा आमचा अट्टाहास आहे। आम्ही इतरांना सांगतो असं नाही, तर आमच्या शेतामध्ये सुद्धा कसल्याही प्रकारचं त्या ठिकाणी केमिकल न टाकता बियाला हे ॲग्रो बूस्टर लावून त्या ठिकाणी बीज प्रक्रिया केली असता बियाणाचे संरक्षण होते, उगवण क्षमता 100% येते, कसल्याही प्रकारची कीड लागत नाही आणि रोपमर होत नाही, हे महत्त्वाचे आहे। यामुळं प्रत्येक शेतकऱ्यांनी हे बियाला लावूनच पेरणी केली असता आपल्या पिकांची वाढ चांगल्या प्रकारे होते। बीज प्रक्रिया इतर DAP इतर खात वगैरे टाकून त्या ठिकाणी केली असता उगवण्याची क्षमता 14-15 दिवस राहते, परंतु ॲग्रो बूस्टरने जर बीज प्रक्रिया केली तर सर्वात जास्त आपली उगवण त्या ठिकाणी होते। यामुळे सर्व शेतकऱ्यांनी याचा पुरेपूर लाभ घ्यावा आणि येणाऱ्या आज जरी बीज प्रक्रिया केलेली नसेल तर 21व्या दिवशी जी आपण पहिली फवारणी NPK नत्र स्फुरद पालाश याची करायची असते, तर यासोबतच आपण NPK पालाश फक्त 3च मुख्य अन्नद्रव्याची या फवारणी न करता त्याला लागणारे जे दुय्यम, जसं आपला मानवाला अनेक प्रकारचे खनिज मिनरल्स विटॅमिन्स लागतात, तशा प्रकारे पिकाला खाण्यासाठी सुद्धा दुय्यम अन्न घटक लागत असतात। त्याच्यामध्ये सोडियम असेल, कॅल्शियम असेल, या सल्फर असेल, गंधक असेल, यासारखे सर्व जे लागणारे दुय्यम अन्नद्रव्य आहेत, बोरान असेल, सिलिकॉन असेल, तर या सर्व अन्नद्रव्याची पूर्तता या एका बॉटलमधून केली जाते। यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी 21व्या दिवसाची जर यानी फवारणी केली तर सोयाबीनवर कुठल्याही प्रकारचा आजार येणार नाही, व्हायरस येणार नाही, पानांची संख्या जास्त राहते, हिरवीगार त्या ठिकाणी पानं दिसू लागतात आणि मुळकुंजसुद्धा होणार नाही। म्हणून प्रत्येक शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती करावी, हाच आमचा अट्टाहास आहे। आपण या काळ्या आईच्या पोटामध्ये जो त्या ठिकाणी इतर रासायनिक केमिकलचा भडीमार करून कॅन्सर करत आहात, जे कॅन्सरला निमंत्रण देत आहात, आपल्या घरी आपण जे खाद्य खात आहोत तेही केमिकलचं आहे। यामुळं आपल्या स्वतःसाठी तरी किमान 1 एकर शेती करावी, हेच आमचं अभियान सांगतं। थँक्यू। गुड नाईट।